तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे गप्प उभा आहे गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं हे काळ्या कपड्यावलेच मोगम तुम्ही जास्त बोपाटा करता मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही 5 जण खाली बसा चला बस खाली उभर बस बस खाली नाही तर बाहेर होय चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा आहे ना हो इकडे बघताय ना इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आपण समाजाला प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग ते कितीही लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू महत्त्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्षे वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझ्याकडून मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाही तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचं मान खाली होण्याचं काही इथले आंदोलक मराठ्याने वाढायचं मोठं आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकराबाळाला आपल्याला करायचं एखादा राज्य कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडे गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो 8 तास तो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर आपणही सहकार्य करायचं दारू